योद्धा न्यूज मराठी। खेडमध्ये गो सन्मान आव्हान अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद। 11,824 नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर। खेड राजगुरुनगर देशभरातील प्रत्येक तालुक्यात राबवल्या जाणाऱ्या गो सन्मान आव्हान अभियानाअंतर्गत खेड तालुक्यातही मोठे जनआंदोलन पाहायला मिळाले। संपूर्ण देशात गोहत्या बंदीचा एकच कडक कायदा व्हावा या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। या अभियानाअंतर्गत जमा झालेल्या 11,824 नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन आज तहसीलदारांना सुपूर्द करण्यात आले। टाळ मृदंगाच्या गजरात पदयात्रा। या निवेदनाचे औचित्य साधून राजगुरुनगर शहरात एका भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। हुतात्मा राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांच्या स्मृतीस्थळापासून सुरू झालेली ही पदयात्रा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली। गो माता की जयच्या घोषणा आणि टाळ मृदंगाचा गजर यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। प्रमुख मागणी देशभर गोहत्या बंदीचा एकच कायदा। यावेळी गोभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला। निवेदनात प्रामुख्याने खालील मुद्दे मांडण्यात आले। संपूर्ण भारतात गोहत्या बंदीसाठी एक समान कायदा लागू करावा। गोवंशाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ठोस पावले उचलावीत। तहसीलदार यांना निवेदन देताना तालुक्यातील प्रमुख गोभक्त, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खेड तालुक्यातून मिळालेला हा प्रतिसाद प्रशासनापर्यंत जनभावना पोहोचवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। गो सन्मान आव्हान अभियान देशामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये सुरू आहे आणि आज 27 एप्रिल या 27 एप्रिलच्या दिवशी देशातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये 11,000 नागरिकांच्या सह्यांचं निवेदन हे त्या तहसीलदार जे आहेत तिथले त्यांना देण्याचं काम सुरू आहे। आणि या अभियानाच्या अंतर्गत खेड तालुक्यात देखील 11,824 स्वाक्षऱ्या ज्या आहेत त्या गेल्या काही दिवसांच्या प्रयत्नातून घेण्यात आलेल्या आहेत। आणि आज आपण खेड तहसीलदारांच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान, माननीय राष्ट्रपती, माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री यांना या स्वाक्षऱ्यांच्या ज्या प्रती आहेत त्या 4 प्रती ज्या आहेत ते पाठवत आहोत। आपण त्यांना 3 महिन्याची मुदत दिली आहे की 27 जुलैपर्यंत तुम्ही देशामध्ये गोहत्या बंदीचा कायदा आणा। तो जर आणला नाही तर पुढच्या 27 जुलै रोजी हे जे आपलं आंदोलन आहे हे आता जिल्हा पातळीवरती म्हणजे प्रत्येक कलेक्टरच्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यानंतरची या आंदोलनाची पुढची दिशा जी आहे ती त्यावेळी ठरवली जाईल। आज या स्वाक्षऱ्या ज्या सगळ्या मंडळींनी दिल्यात त्यांचं मी खरोखर अभिनंदन करतो की त्यांच्या समर्थनामुळेच हा कायदा भविष्यात अस्तित्वात येईल। त्यामुळे या सगळ्या मंडळींचा आणि यासाठी प्रयत्न करणाऱ्या सगळे संत महंत आणि आपले वारकरी संप्रदायातील सगळे बंधू जे आहेत त्यांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो। धन्यवाद। जय गो माता, जय भारत, भारत माता की जय, गो माता की जय, जय गो माता, जय गोपाल। आपण जे केंद्राने कायदा पारित करावा की गो माता ही राष्ट्रमाता व्हावी आणि गोहत्या बंदी कायदा पूर्ण भारतात लागू व्हावा यासाठी एक गो सन्मान आव्हान अभियान पूर्ण भारतभरात एकाच वेळी एकाच तारखेला चालवलेलं आहे। त्या अभियानामध्ये खेड तालुक्यातून सर्व गोसेवकांनी, कथाकारांनी, कीर्तनकारांनी मिळून आपण जे स्वाक्षरी अभियान राबवलं त्याच्यामध्ये 11,824 स्वाक्षरी आपली झालेली आहे आणि ती सर्व स्वाक्षरी वकील साहेब, आळंदीकर मंडळी, महाराजची सर्वांच्या सोबत घेऊन आपण खेड तहसीलला पोच करत आहोत। सर्वांच्या गो माता की जय, गो माता राष्ट्रमाता, गो हत्या बंद करो। गाव तिथे गोशाला गो हत्यामुक्त भारत या अभियान गेले अनेक वर्षापासून चालू आहे पूर्ण भारतामध्ये, पण आज ती होत नाही ही शोकांतिका आहे। कारण आपले जे राजकीय लोक आहेत ते याच्यावर दुर्लक्ष करत आहेत, पण आता जी वेळ गेलेली आहे कारण एकच आहे गोमाता ही राष्ट्रमाता होण्यासाठी सर्व भारत हा जागृत झालेला आहे आणि जागृत अभियान म्हणून आम्ही सह्यांचा एक मोहीम पूर्ण भारतामध्ये राबवलेली आहे आणि ते तहसीलदारला प्रत्येकाने द्यावं असं पूर्ण भारतामध्ये अभियान केलेलं आहे। आणि तसंच आज प्रत्येक हिंदूंनी
आपलं कर्तव्य आहे व आपली आई म्हणून हे काम जर केलं तर निश्चित याला वेळ लागणार नाही आणि गावोगावी गोशाळा निर्माण झाल्या पाहिजे. जे गायरान जमिनी आहेत ते अतिक्रममुक्त झाल्या पाहिजेत आणि वक्फ बोर्डच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्यासुद्धा हिंदू धर्माच्याच आहेत, तिथेही गोशाळा झाली पाहिजे अशी आमची एक आवर्जून महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांना मागणी आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. हर हर महादेव, जय गोमाता. फोटो करून व्हिडिओ घेतो. गौ माता की जय. हो ते खेळणार. आपल्या मागे राष्ट्रपती मुख्यमंत्री आणि